नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्थो क्लिक. तर तुम्ही मागं पाहतातच आमचा सध्या चालू आहे हरभरा काढायला. हे काय हरभरा सध्या चालू आहे काढायला. आणि ॲज पर प्रिव्हियस राजमा काढणे, ह्यावेळेस पण बाया आम्हाला भेटलेल्या नाहीत. आम्ही घरच्या घरी काढतो सगळा राजमा. आणि हे शेजाऱ्यांचा गहू वगैरे आला आहे काढायला. तात्या आले तर खूप दिवसातून इकडं फेरफटका मारायला. पुण्याला गेले ते बरेच दिवस तात्या. बघा तुम्हाला दाखवतो. सध्या फेरफटका मारला तात्यांनी. इथं बैल इथे मारलेत, आपलं बांधले सारी. आणि त्यांना काय खायला काय टाकलेलं नाही, आपण थोडंसं राहत टाकलं होतं मगाशी. तर तात्या त्या तिथपर्यंत गेलते ती ज्वारी आपली. आणि सांगायचं म्हटलं तर आता ही 2ची झाडं येतं आंब्याची. तर तिकडं पलीकडं थोडासा गहू आहे आपला. ते सध्या आता होरडे द्यायला लागला आहे, मागून पेरलेला होता. आणि हा चुलत्याचा गहू आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक कांड दाखवतो यांचे चुलत्याचे, काय कांड करतात ते. आता इथे एक लिकीज आहे सांगायचं झालं तर. इथं ह्यांनी पाईपलाईन केली ती माळावरती. आता इथून माळ दिसते का नाही मला नाही माहिती. ते बघा, माळावरती पाईपलाईन नेलेली ह्यांनी चुलत्याने. तर जशी पाईपलाईन नेली तसं आम्ही त्यांना म्हणतो की बाबा लिकीज काढा, पण ते काय ऐकत नाही. तर नुसतं कान निरळतं टाकून देतं. तर लिकीज न काढल्यामुळं आता ही प्रत्येक वर्षी आमचं एवढं रान पडक पडते. आता ही ओलंच आहे अजून. ही सगळं ही चिखल आहे बघा. ही चिखल आहे अजून. ह्याच्यात पाणी प्यायला लागलेत, फेरफटका मारून आलेत तिकडून. तर तिकडल्यावर अजून इकडून फेरफटका मारून आले, तर त्याच्यामुळे तहान लागली आता सध्या. जाताना बैलगाड्यातून जायचे. आणि विहिरीत पाणी किती तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सध्या उन्हाळा चालू आहे कठीण. आणि ही विहीर जवळपास 10 परस खोल आहे विहीर. 10 परस. आता इकडून हे पडायला झाले बघा विहीर. आता मीच डेअरिंग केली चढायची. तुम्ही काय असं रिस्क घेऊ नका. पाणी बघा, फक्त एक परससुद्धा पाणी नाही अजून विहिरीमध्ये. एक परससुद्धा पाणी नाही विहिरीमध्ये. बघा हे पडायला झाली विहीर. बघा हे तुम्ही काय चढू नका असं. आता एक रानाला एवढ्या बगळी पडल्या तर हरभऱ्याच्या. जर तुम्ही मोबाईल जर खिशात टाकून जर हरभरा काढायचा विचार करत असला तर तसं करू नका. हे बघले बघा, हे ह्या बगळी किती रानाला बगळे पडलेले तर काही बघा, हे किती फाटले रान. तर मोबाईल जर ठेवायचा असेल तर तुमचा पॅन्टीचा खिसा चेनीचा वापरा, म्हणजे मोबाईल काय पडणार नाही तुमचा. तर मी तीच केले ते. आपला चेनीचा किस्सा म्हणून भागलं. आता ही आलं आहे काढायला, पलीकडचं नाही आलं अजून, ओलं आहे त्याच्यामुळं नाही येत ते काढायला. सध्या चालू आहे. ते आलं ते फेरफटका मारायला जाताना आता बैलगाडीतून आम्ही. तर भेटूयात दुसऱ्या भागात. आता मावळताना बी लय दिवशी आम्हाला बघायला भेटलं नाही. गर्दी असते ना. गर्दी नव्हती, आबाळ आलं. उगवताना बी जायला आम्हाला 8 वाजले. म्हणले मावळताना ते बघू म्हणलं. मावळताना बी आबाळ आलं, दिसलाच नाही मावळला. उगवताना बी दिसत नाही. लय भारी असतं पाण्यातून दिसलंच नाही. मावळताना बी नव्हती, आबाळ आलं.